बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय। शौचालयामध्ये गेलेल्या एका 28 वर्षीय युवकानं 5 रुपये सुट्टे नसल्याचं सांगताच शौचालय चालक आणि त्याच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या चेहऱ्यावरती बाथरूम क्लीनरचं द्रव्य फेकलं। यामध्ये तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकामधल्या फलाट क्रमांक 3 वरती असलेल्या शौचालयामध्ये घडली आहे। या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि शौचालय चालक योगेंद्र कुमार चंद्रपाल सिंग याला अटक करण्यात आली आहे। तर त्याच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय। या हल्ल्यामध्ये 28 वर्षीय विनायक बाविस्कर यांच्या डोळ्याला गंभीर अशी इजा झाली आहे। त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। प्रवासी आणि बाथरूम चालक यांच्यामध्ये पैशाच्या देण्या घेण्यावरून भांडण झाले। त्या भांडणामध्ये बाथरूम चालकाच्या 15 ते 16 वर्षाच्या मुलानं बाथरूममध्ये असलेल्या बाथरूम क्लीनर प्रवाशाच्या तोंडावर मारून त्याला जखमी केलेला आहे। या संदर्भात आम्ही प्रवाशाने दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। बाथरूम चालक आणि त्याचा लहान मुलगा यांना आम्ही ताब्यात घेतला आहे। पुढील कारवाई करीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।